हे गणपतीचं म्हणजे इथे गणपतीच्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि इकडनं आपल्याला पाहिजे त्या मूर्त्या आपण सिलेक्ट करायच्या आणि आपल्या घरी घेऊन जातात. गणपती ज्या दिवशी गणपतीचं आगमन आहे त्या दिवशी इकडनंच मूर्त्या घरी घेऊन जातात. गणपतीची मूर्ती सिलेक्ट करायला आलो इथे. बघूया आता इथे गणपतीच्या मूर्त्या आहेत सगळ्या. तर आपल्याला जी पसंत पडेल ती मूर्ती आपण बुक करूया आता. इथे पण मस्त असं सुंदर आहेत मूर्त्या. मी 2 वर्ष याच्यातली घेतली होती. ही आपली तुम्ही कोणती बुक केलात काका? नाही केले. किती साईज आहे तुमची? साईज काय आहे मूर्तीची? हे बघा इथे पण चांगलं आहे. याच्यात पण छान आहेत मूर्ती. ठीक आहे. तुला आवडले ना? मला ही आवडली इकडची आणि ही ते मोरावरची पण आहे, ही पण छान आहे. हे केले ते आवडल्या काय? हा त्या पण मस्त आहेत. तुम्ही सिलेक्ट केल्यात ना त्या पण मस्त आहेत मूर्त्या. त्या पण 2 छान आहेत. काकांनी ह्या 2 सिलेक्ट केल्या मूर्त्या. ही एक आहे आणि ही पाठची एक. दोन्ही मस्त आहेत मूर्त्या. इथे पण चांगल्या खालती अशा मूर्त्या आहेत. तर कोणती सिलेक्ट करायची कन्फ्युजन आहे पूर्ण. सुंदर अशा सुबक गणपतीच्या मूर्ती. तर मित्रांनो फायनली ही मूर्ती सिलेक्ट केलेली आहे. सिंहावरची ही मूर्ती. मम्मी आता याच्यात चिठ्ठी टाकून ठेवते. इथे असे आमच्या इथे हे प्रथा आहे की सगळ्यांनी चिठ्ठी टाकून ठेवतात प्रत्येकाच्या नावाची, म्हणजे मूर्ती बुक झाली. मम्मी चिठ्ठी टाकून ठेव. ठेव कशी बनती चालते. प्रवीण पण आला इथे आता त्याची गणपतीची मूर्ती सिलेक्ट करायला. प्रवीण आताच मुंबईवरनं आला आणि डायरेक्ट मूर्ती बघायला पाहिजे. प्रवीण कोणती मूर्ती सिलेक्ट केली? ही वाली. ही वाली. हा यूज कर, तो मस्त वाटते. बाकी काय लावलंच नाही तरी चालेल. ठीक आहे, मग हा एवढाच लावतो. ओके. आणि हा याच्या गणपतीला लाव. सुभाष त्यांचं कुठे आहे? त्यांचं आता बघायला पाहिजे वरती असते. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो सकाळचे 8 वाजले आहेत आणि आपण आहे गावाला आणि हा पाऊस पण सुरू झाला आहे बारीक बारीक सकाळी. आणि गावचं असं प्रसन्न असं वातावरण सकाळचं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा गणपतीच्या पूर्वतयारीचा आहे. यामध्ये तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनपासून गणपतीची कशी तयारी केली जाते, गणपतीची मूर्ती कुठून आणली जाते ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. आता मी गॅलरीमध्ये उभा आहे. ही आमची घराची गॅलरी, आमच्या घराची गॅलरी. आणि इकडनं दिसणार आहे हा सुंदर असा नजारा. तर मित्रांनो गणपतीचं डेकोरेशन चालू केलं आहे. ऑलमोस्ट एवढं झालं आहे. अजून आतली लाईटिंग वगैरे बाकी आहे. आतली लाईटिंग करून झालं की आपलं डेकोरेशन कंप्लीट. मित्रांनो फायनली डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. तुम्हाला दाखवतो मी डेकोरेशन काय केलं ते. हे बघा, हे डेकोरेशन गणपतीचं. डेकोरेशन तर झालं आहे. आता आपण जे माझे मित्र आहेत गावातले त्यांच्या घरी जाणार आहेत गणपतीचे डेकोरेशन बघायला. त्यांच्या घरच्या गणपतीचे डेकोरेशनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. गणपतीचं डेकोरेशन काही एवढं काय भारी नाही, आपलं सिंपल आणि साधं आहे एकदम. जास्त काही लाईटिंग वगैरे पण नाही केली, सिंपल लाईटिंग केली. तर आता आपण जातो आहे मित्रांच्या घरी गणपतीचे डेकोरेशन बघायला. माझं झालं तिकडे घरी जा. सुनीलचं झालं, त्याच्या काकाचं चालू आहे. सावकाश सावकाश दिवाळ तोडशील नाही तर.
नमस्कार. या वर्षीचे गणेशोत्सव 2024चं डेकोरेशन सुभाष जयराम शेजवळ बरोबर ना? येस. त्यांच्या घरातलं डेकोरेशन चालू आहे. आता वाजले आहेत संध्याकाळचे संध्याकाळचे 7 वाजलेत. प्रवीणच्या घरी आलो आहे. प्रवीणचं डेकोरेशन बघायला. हे प्रवीणचं घर. प्रवीणच्या घरी डेकोरेशन चालू आहे. प्रवीण, काय थीम आहे तुझी यावर्षीची? यावर्षी बहुतेक ठिकाणी माझ्या मते कृष्णरूप अवतरलेले आहेत सगळ्यांच्या घरी. तर या कृष्णरूपाच्या ह्यानी मी असे मोराचं डेकोरेशन साकारण्याचा प्रयत्न करतोय. हे डेकोरेशनचं बॅकड्रॉप प्रवीणने स्वतः बनवलेलं आहे त्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये. आता चाललोय सुनीलच्या घरी. हा, हे सुनीलचं घर. पॅकेट आहे बघ. पहिल्या चैनीत, पहिल्या नाही तर दुसऱ्या. तू जाणार, मी बोलू का? ये इकडे ये. आतून घे. हा, बोललो मी ऑलरेडी. सुनीलचं हे घर भारी असं स्वामींचं असं डेकोरेशन बनवलं आहे. या आहेत ओझऱ्यातले नंदकुमार शेजवळ. नंदकुमार ना? नंदकिशोर शेजवळ यांच्या घरातलं असं स्वामींचं डेकोरेशन अवतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यावर्षीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगावे. धन्यवाद. आदित्यच्या घरी आलोय. आदित्यच्या घरचं डेकोरेशन चालू आहे. दीपक लोटणकर यांच्या घरी आलोय. त्यांच्या डेकोरेशनचं काम चालू आहे ते बघायला. तिथे बसले पहिलेच डेकोरेशन करत. किती झालं काम डेकोरेशनचं? अजून बाकी आहे. अजून बाकी आहे. काही मदत? नको, करतोय. चालू आहे काम. तो स्टूल यांच्या घरी आलोय. हे त्यांच्या घरचं डेकोरेशन काम चालू आहे. अजून काम डेकोरेशन झालं की उद्या परत एकदा दाखवीन मी गणपतीचं सगळं. आता संतोषच्या घरी आहे. संतोष आला नाही. संतोष उद्या बसणार आहे. तो येईल मग उद्या. सुशील दादाच्या घरी आलो आहे आम्ही. आता त्यांच्या घरी पण गणपतीचं डेकोरेशनचं काम चालू आहे. सुशील दादा डेकोरेशनचं काम करतात आहेत. रात्रीपर्यंत डेकोरेशन कंप्लीट होऊन जाईल. चालू आहे. सगळ्यांकडे आता गडबड चालू आहे डेकोरेशनची. आणि उद्या गणपती येणार आहेत. आज गडबड आहे पूर्ण. कोकणातले डेकोरेशनच भारी, साधे आणि सिंपल. दीपक काकांच्या घरी आलोय डेकोरेशन बघायला कितपर्यंत झालंय. खास डेकोरेशन साधंच. आमच्याकडे पण साधंच डेकोरेशन. काय करणार त्याच्यासाठी माझ्या काका झालं का डेकोरेशन? चालू आहे डेकोरेशन. सुरू दादा झालं काय डेकोरेशन? डेकोरेशन चालू आहे. झालं, ऑलमोस्ट झालंय. साधंच. आमच्याकडे पण साधं. सगळ्यांकडे साधंच डेकोरेशन चालू आहे. यावर्षी साधंच आहे. विलास काकांच्या घरी आलो आहे आणि त्यांच्या घरी गणपतीचं डेकोरेशन चालू आहे. पण हा हरतालिकेचा मांड आहे. गणपतीच्या 1 दिवस अगोदर हरतालिकेची पूजा केली जाते बायकांकडून. सुरू काकांच्या घरी आलो आहे. सुरेश जाधव यांच्या घरी आलो आहे. त्यांच्या घरी पण गणपतीचं डेकोरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे. हे सुरू काकांचे भाऊ राजेश काका, राजू काका. बाबूदाच्या घरी जाऊया आता. बाबूदा झालं की नाही डेकोरेशन? किती झालं? भारी लाईट वगैरे लावा. मित्रांनो, फायनली मोस्टली सगळ्या घरांच्या डेकोरेशनचे काम चालू आहेत. ते व्हिडिओमध्ये दाखवून झालेले आहेत. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.